माळाच्या सरळ गेलेल्या वाटेकडे तुकारामाने नीट निरखून पाहिले. पावलांचा आवाज येत होता. पुढे कुणीतरी भराभर चालत होते. अंधार होता, नीट दिसत नव्हते. तरी पण कुणीतरी चालत होते खास. तुकाने डोळे फाडून बघितले. कोण चालले असावे? माणूसच असेल ना? का भूतभीत असेल? मग मात्र मेलो. पण छे, भूत कुठले असायला? भूताच्या पावलांचा आवाज येत नसतो. बहुतेक कुणीतरी आपल्यासारखाच असावा. बघूया तरी. असलाच तर बरी सोबत झाली. एकमेकांच्या नादाने, सोबतीने ही वाट तरी सरेल, असा विचार करीत तुकारामाने पावले झपाझप टाकली. नंतर अंतर तोडले आणि तो माणूस जवळ राहिला हे साधारण दिसल्यावर त्याने हळी दिली. ओ पाहुणं! समोर पांढुरके दिसणारे कुणीतरी थांबले. आवाज आला, कोण हाय? आणि त्यापाठोपाठ विडीच्या लाल उजेडाचा कण क्षणक्षण चमकला आणि नाहीसा झाला. आहे, माणूसच आहे. कारण भूत विडी ओढते ही गोष्ट अजून कधी आपण ऐकली नाही. मग राहिलेले अंतर झपाझप तोडून तुकाराम त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, कुणीकडे निघाला? या माळाच्या वाटेनच ना? अंधारात तोंड नीट दिसत नव्हते, पण आवाज स्पष्ट ऐकू आला. होय का बरं? काय नाही, चला, सोबतीला घावलं कुणीतरी, असं बोलून तुकारामाने पावले पुढे टाकली. तो पाहुणाही हल्ला. का हो, सोबतीचं काय काढलं? भेताबिता काय रातच्या चालीला? आता तुकारामाने चंची काढली होती. खरे म्हणजे तर मगापासून ती खिशात वळवळत होती. पण मगाशी भीतीमुळे तेवढे उसंत नव्हती. पण आता काहीच हरकत नव्हती. सुपारी कात्रीत तुकाराम बोलला, भेताबिता म्हणजे काय? अव, लई भूताचा त्रास असतो या रातच्याला. आणि आज तर आमुषा हाय. मग असल काय करत्यात भूत आपल्याला? आ, असं बोलू नका. लई बारागंड्याची असत्यात एक एक. हडळ तर लई वाईट म्हणत्यात. अर, तसं म्हणत्यात निक्क, पाहुणा म्हणाला. पण एकानं बी भूत बघितलं नाही. उगी आपलाच आवडपणा. म्हणजे तुमचा विश्वास नाही म्हणा की? अजिबात नाही. बघा हा, डावला एखादा हिसका म्हणजे समजल. आत्ताच काय दावायचं ते दाव म्हणावं त्याला. बघू, होऊन जाऊ दे. पाहुणा असा ऐकिरीवर आला तेव्हा तुकाराम गडबडला. त्याचे काळीज पुन्हा लुटू लुटू उडू लागले. हो, खरंच एखाद्या भूत्याने हे ऐकले आणि घेतले मनावर म्हणजे? मग आला का पश्चिताप? उगीच पिढा आपल्या पाठीमागे. काय बघायचे असेल ते एकला जाऊन बघ म्हणावे. आता हा ताप कशाला? मग तोंडातले पान थुंकून तो म्हणाला, जाऊ द्या राव या गोष्टी. उगीच भ्या वाटती या. भ्या वाटाय काय झालं? पाहुणा आयटीने म्हणाला. मोप गोष्टी ऐकल्यात असल्या म्या. सांगू का तुम्हाला एखादी? हे ऐकल्यावर तुकाराम भयंकर घाबरला. भूताच्या गोष्टी चार माणसात बसून दिवसा उजेडी ऐकायच्या असतात. आमुष्येच्या रात्री गावाबाहेर माळावर जर त्या ऐकू लागलो तर मग फार कठीण काम झाले. नका महाराज, आता या वक्ताला असलं काही काढू नका. लई खवीस आहेत भूत इकडची. असं तर अहो, एकदा आमच्या गावातल्या सोनारावर भूत लई खुश झालं, तुकाराम उत्साहाने सांगू लागला. त्याची गोष्ट बंद करण्याच्या नादात आपणच एक गोष्ट सांगू लागलो आहोत याचे त्याला भानच नव्हते. पाहुणा म्हणाला. हा, का म्हणाल तर तो सोनार रोज आपला सोनं तापवायचा, लाल करायचा आणि पाण्यात बुडवायचा. त्याचा आवाज व्हायचा चुर्र चुर्र असा. असा आवाज भूताला लई आवडायचा. निक्का तो आवाज ऐकायला म्हणून ते भूत रोज त्याला सोनं आणून द्यायचं रातच्या वक्ताला आणि म्हणायचं, तापीव ते. कुठनं आणायचं सोनं? काय बाबा, आपल्याला ठावं नाही. तुकाराम दोन्ही गालांना हात लावून म्हणाला. आणायचं ते भडवं कुठून तरी. एवढं खरं तर काय सांगत होतो? आणायचं आणि त्या सोनाराला म्हणायचं, तापीव. हा, तापीव आणि आवाज काढ त्याचा. सोनार आपला तापवायचा की लाल होस्तोवर. मग पाण्यात घालायचा आणि जेव्हा चुर्र चुर्र आवाज व्हायचा तेव्हा ते भूत ही 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 करून खिदळायचं आणि जायचं निघून. मग पुढं काय झालं? काय व्हायचं? अव, तो सोनार गेला भिवून. रोज रातच्या पारीला ही पिढा. ते भूत आपलं त्याच्या मांडीला मांडी लावून बसायचं. रोज नवीन सोनं आणून द्यायचं. बरं होतं की मग. कशाचं बरं राव? सोनार लागला या भीतीनं मरायला.
पर ते भूत काय यायचं वाईट. मग सोनारानंच काय केलं, घेतलं सोनं एकदा, लाल तापिवलं, बाहेर काढलं आणि जमा एकदम भूताच्या मांडीला चटका दिला त्याचा. पळून गेलं तिच्या आईला. पुन्हा काय हान बिगार परत आलं नाही. अशी गोष्ट ऐकून पाहुण्याला भीती वाटू लागेल अशी तुकारामाची कल्पना होती. कारण ती सांगताना तो स्वतः घाबरला होता आणि इकडे तिकडे दचकत बघत होता. पण पाहुणा हसू लागलेला बघून त्याला आश्चर्य वाटले. काय माणूस आहे, भूताची एवढी भयंकर गोष्ट सांगून सुद्धा त्याला काहीच भीती वाटत नाही. म्हणजे आता कमालच झाली. मग थोडा वेळ रागवून म्हणाला, हसताय तुम्ही? पाहुणा हसत हसत म्हणाला, मग काय रडू? हे 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 हे. बघा बरं का, समजलं एखाद्या वेळेला मग समदच हसणं येईल बाहेर. तुकारामाने कळकळीचा इशारा दिला आणि तसे करताना तोच पुन्हा जास्त घाबरला. येऊ द्या हो. पाहुणा दाट होत चाललेल्या अंधाराकडे बघून म्हणाला, काय होईल, काय होऊन असं आ त्या गणप्यासारखं आणि त्याच्या दोस्तासारखं होईल तुमचं. तुकारामाने अडखळत अडखळत सांगितलं. त्याचं काय झालं? पाहुण्याने आता तोंडावर धोत्राचा सोगा घेतला होता, तरी हसू बाहेर पडतच होतं. आता खरोखरच त्या माळावर अंधार दाटला होता. वारा सो सो करीत धिंगाणा घालीत होता. अंगाला झोंबून शहारे आणीत होता. माळावरची ती पिंपरणी आता लांबून अद्भुत दिसत होती आणि तिची पाने विचित्रपणे सळसळत होती. सगळीकडे अगदी स्तब्ध होते. तुकारामाने इकडे तिकडे चोरटेपणाने बघितले. मग हळू आवाज काढून तो म्हणाला, त्याची काय गंमत झाली ते बी असं. दारू प्यायचं, दरोडे घालायचं आणि कुठं बी हिंडायचं भांड. एकदा कुठं तरी घातला दरोडा आणि लांब गावाबाहेर गेलं तर ती विहीर हाय का आणि धर्मशाळा असल. पुढं काय झालं? अहो हळू बोला. तर बसली की धर्मशाळेत जाऊन संगट भाकऱ्या बांधून घेतलेल्या, दारू पिऊन लाच झालेले गडी आण लागले की चोरलेला पैका मोजायला. समोर एक चिमणी, ते पैसे मोजत्यात तवर भूतानं समद्याच्या भाकरी खाऊन टाकल्या आणि अबा करून दिली ढेकर. जो तो म्हणतोय दुसऱ्यानंच दिली बरं का ढेकर. भूत जेवलं मरणस्तवर आणि लागलं चिमणी इजवायला. पहिल्यांदा वाटलं चहा बायली वाऱ्या बिऱ्याने इजली असल म्हणून पुन्हा लावली, पुन्हा इजली. जे ते म्हणतंय तूच इजवलीस. मग काय झालं? मग काय, जेव्हा पुद्यांदा लावली आणि बघायला लागले तेव्हा काय अंधारातनं एक हात पुढं येऊन आणि चिमणी विजवतोया. नुसती हाडकच आपली. मग काय लटा कापायला लागले समदे. हे सांगताना तुकाराम स्वतःच लटपटा कापू लागला. पुढं पुढं काय घाम सुटला समद्यांना, नशाच उतरली. आता मात्र तुकारामालाही घाम सुटला होता. मग काय, मग ते भूत चढलं की विहिरीजवळच्या झाडावर आणि दिली धाड दिशी विहिरीत उडी टाकून धबेल करून. पुन्हा काय बाय आवाज करीत आलं वरती. पुन्हा चढलं झाडावर आणि पुन्हांदा ठोकली उडी विहिरीत. रातभर ह्यो धुमाकूळ. झाडावर चढायचं आणि विहिरीत उडी ठोकायची, दुसरी बात नाही. पुन्यांदा झाडावर चढायचं आणि पुन्हा विहिरीत उडी ठोकायची. मग काय झालं? काय व्हायचं? खाट दिशी दारू उतरली समद्याची. फटफस्तवर ह्यो दंगा आपला चाललेला. फटफटलं तेव्हा पळत आले गावात. पुन्हा म्हणून कधी रातच्याला बाहेर गेले नाहीत.